छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, महात्मा ज्योतिराव फुल्यांचा विजय असो. उद्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. तर मनसरमध्ये जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी होणार आहे. तर पूर्व नियोजन काय केलेलं आहे आपण? दरवर्षीप्रमाणे यावर्षी मनसरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 135वी जयंती सर्व युवा सहकाऱ्यांनी मिळून मोठ्या उत्सवात करायची ठरवलेली आहे. त्याचप्रमाणे उद्याच्या जयंतीचं जे नियोजन आहे, जे सर्व सहकाऱ्यांनी मिळून केलं आहे, त्यानुसार सर्वप्रथम बुद्धवंदना, त्याच्यानंतर प्रवचन कार्यक्रम आहे, त्याच्यानंतर मिरवणुकीचं नियोजन आहे. मिरवणुकीचं नियोजन चालू असताना भोजनाची पण व्यवस्था केलेली आहे आणि त्याच्यानंतर संध्याकाळी स्टेज सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन आहे. भीमगीतांचा एक मोठा कार्यक्रम आहे. तर हे सर्व कार्यक्रम असताना माझं पूर्ण आंबेगाव तालुक्यातली आंबेडकरी जनतेला एक आव्हान आहे. मनसरमधली जयंती म्हटल्यावर एक आपला मान आहे, सन्मान आहे. ह्या जयंतीला सर्व आंबेडकरी जनतेने उपस्थित राहावं आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी. ची तयारी करत असताना आमचे सर्व युवा सहकारी यांनी महिना दीड महिन्याचे कष्ट घेतली, जी कामं केली, आज त्याचं फलित आम्हाला उद्या जनतेच्या रूपाने इथं भेटणार आहे. आणि या सर्वांना प्रेरणा देणारी दोन माणसं, महेंद्र कुंडलिक देठे, संतोष गंगाराम देठे यांनी जी सुरुवात केली, आज ही सर्व पोरं युवा सहकारी आमचे त्यांच्या पावलावर पावलं ठेवून चाललेत. त्याच्याबद्दल सर्व युवा सहकाऱ्यांचं मनापासून आभार. जय भीम. सर्व भीम सैनिकांना कळवून येते की आपण 14 एप्रिल 2026 या रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचं नियोजन सिद्धार्थनगर परिषदांच्या आयोजित करत आहोत. आपलं हे द्वितीय वर्ष आहे, तरी बहुसंख्येने आपण उपस्थित राहावं ही विनंती. जय भीम. माझे एक आंबेडकर जनतेला एकच आव्हान आहे की उद्या बहुसंख्येने उपस्थित राहील, नम्र विनंती. मनसरमध्ये मोठ्या उत्सवात भीम जयंती साजरी होत आहे. तर सर्व भीम सैनिकांना एक आव्हान आहे की मोठ्या संख्येने बहुसंख्येने मनसरमध्ये उपस्थित राहावे ही नम्र विनंती.